दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या येवल्यात शेतकऱ्यांनी क्रांती घडवली आहे। पारंपरिक शेतीला फाटा देत नांदूर गावातील 4 प्रयोगशील शेतकऱ्यांनी केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय। अवघ्या एका वर्षात या केळीच्या पिकानं शेतकऱ्यांना लखपती बनवलंय। विशेष म्हणजे या केळीला केवळ स्थानिकच नाही तर गुजरात आणि राजस्थान मधूनही मोठी मागणी आहे। परराज्यातील व्यापारी थेट बांधावर येऊन केळी खरेदी करतायत। दुष्काळावर मात करत नवनवीन प्रयोगातून उत्पन्न कसं वाढवता येतं याचंच हे एक उत्तम उदाहरण ठरलंय। नाशिक जिल्ह्यात येवला तालुका नांदूर गावातील आम्ही 4 शेतकऱ्यांनी 12 एकर केळी पिकाचे क्षेत्र लावलेले आणि बाकीच्यांचं म्हणणं असं आहे का केळी पिकासाठी भरपूर पाणी लागतं, पण पाणी काही एवढं लागत नाही। ड्रीप असल्यामुळे 40% पाण्याची बचत होती, लेबरची समस्या कमी होती आणि इतर बी पिकांपेक्षा केळी पिकाला पाणी लय लागतं असं काही नाही। भरपूर कमी प्रमाणात पाणी लागतं, कमी पाण्यात आणि चांगलं उत्पन्न मिळतं। आणि औषधांचं कसं नैसर्गिक वापर कशामध्ये कसं औषध तसं म्हणलं तर आम्ही आतापर्यंत त्याला एवढं म्हणजे औषधाचं एवढं हे केलेलं नाही, फवारणी केलेली नाहीये। शक्यतो आम्ही नैसर्गिक शेती म्हणून केळी पीक निवडलेलं होतं। हो, उत्पादन खर्च साधारणतः एकरी 1.5 लाखापर्यंत उत्पादन खर्च आहे आणि 1.5 लाखाला 1.5 लाख रुपये मिळतात 1 वर्षासाठी। 4 म्हणजे एकरी 1500 झाडं बसतात। 1 एकरात 1500 6 बाय 5 लागवड करायची असते। पीक लावायचं मुख्य कारण असं की आमचा तालुका म्हणजे कांद्याला प्रसिद्ध तालुका, पण कांद्या पिकाकरता ह्या जमिनीमध्ये ॲव्हरेज उत्पादन निघत नाही। परत लेबरची समस्या भरपूर असल्यामुळं आणि कांदा उत्पादक उद्योग जास्त असल्यामुळं आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं। मग हा विचार मनात घेऊन एक नवीन पीक केलं पाहिजे काहीतरी, आणि ह्या पिकामध्ये टेन्शन आणि व्याप कमी, लेबरची समस्या कमी, या कारणास्तव ह्या पिकाची निवड आम्ही केली। केळी पिकाची निवड केली। किती एकरात आम्ही 4 शेतकरी मिळून साधारणपणे 12 एकर क्षेत्रावर ही प्रायोगिक तत्वावर ही लागवड केलेली आहे। आणि कसा खर्च आला आणि कसं नियोजन? साधारणपणे याच्या खर्चाकरता जर म्हटलं तर 1.25 लाख ते 1.5 लाख एकरी खर्च हा 100% येतोच। आणि नफा खर्च नफा गॅरंटीच 1.25 लाखाला 1.25 लाख रुपये मिळणार म्हणजे मिळणारच। आणि हा जे केळीचं पीक आता आलेलं आहे, आता हे कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहे? आता याचे पहिलं काही माल राजस्थानला गेला, काही दिल्लीला गेला, काही पंजाबला गेला, काही मुंबईला पण गेला। केळीच्या बागेचं जर 100% नियोजन चांगल्या पद्धतीने जर केलं तर 100% शाश्वत उत्पन्नाची हमी म्हणजे हमीच आहे। काय सांगाल शेतकऱ्यांनी की पारंपरिक पिकांना 100% पारंपरिक पिकाला फाटा देऊन केळी पीक लावले तरी काही अडचण नाही। किती दिवसात आहे केळीचं पीक? हे साधारणपणे 10 महिने ते 12 महिने संपूर्ण हार्वेस्टिंग होऊन जाते।